नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टोकन यंत्रासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे। त्यासाठी पूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे, MyDBT। ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आता या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी आपल्याला फार्मर ID लागणार आहे। फार्मर ID काढण्यासाठी ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवर यायचे आहे। ही पण लिंक मी तुम्हाला दिली आहे। या ठिकाणी चेक स्टेटसवर क्लिक करून या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा चेकवर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा फार्मर ID तुम्हाला या ठिकाणी दिसेल। हा फार्मर ID तुम्हाला घ्यायचा आहे। एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। हा अर्ज तुम्ही तुमच्या घरी मोबाईलवर पण भरू शकता। तर या ठिकाणी वैयक्तिक शेतकरीवर क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला तुमचा फार्मर ID टाकायचा आहे। फार्मर ID टाकल्याच्या नंतर OTP पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। OTP आल्याच्या नंतर OTP तपासावर क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे। झाल्याच्या नंतर हे लॉग इन होईल। या ठिकाणी कुठलेही रजिस्ट्रेशन करायची गरज नाही। पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागत होतं MyDBTला, आता काही गरज नाही। तर या ठिकाणी वैयक्तिक माहिती अपूर्ण असेल तर पूर्ण भरायची आहे। या ठिकाणी 100% प्रोफाईल पूर्ण आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करायचं आहे। घटकासाठी अर्ज करा या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला हा इंटरफेस दिसेल। या ठिकाणी तुमचं गाव शहर ऑटोमॅटिक घेतलं जाईल। ठिकाणी तुमचा तालुका जो गाव आलेला आहे। त्याच्यानंतर आता मुख्य घटक निवडायचा आहे। कृषी यंत्र अवजारेच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य निवडायचं आहे। त्या ठिकाणी याच्यामध्ये मनुष्यचलित अवजारे हे निवडायचं आहे। टोकन यंत्रासाठी मनुष्यचलित अवजारे या ठिकाणी टोकन यंत्र निवडायचं आहे। डबल खाली मागणीचा प्रकार टोकन यंत्र चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा अर्ज करायचा असला तर यश करा। अजून अर्ज पूर्ण झालेला नाही आपला। तर या ठिकाणी यस केल्याच्या नंतर आता आपल्याला पुन्हा मेनूवर जायचं आहे। मेनूवरचा या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी अर्ज सादर करा या निळ्या रंगाच्या बॉक्सला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी वाचून ओके करा। त्याच्यानंतर चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर दे यशस्वी। जर तुम्ही पेमेंट अगोदर केलं असेल या वर्षात तर पेमेंट पुन्हा करायची गरज नाही। आणि पेमेंट केलं नसेल पेमेंट कसं करायचं याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी लागू केलेल्या घटकमध्ये जायचं आहे आपला अर्ज आपल्याला तपासण्यासाठी। तर या ठिकाणी आपण पाहू शकता टोकन यंत्रासाठी अर्ज केलेला होता। तर या ठिकाणी पावती पहा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि रिसिप्ट काढून आपण ठेवायची आहे किंवा कस्टमरला द्यायची आहे। तर अशा प्रकारे ही एकदम सोपी पद्धत आहे। तुम्ही स्वतः अर्ज करू शकता। आपल्या शेतकरी मित्रांना पण शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की विचारा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।